एकदा करून ठेवले की अगदी वर्षभर केव्हाही खाता येतील. मग तुमचा उपवास असो किंवा नसो, हे जे सांडगे आहेत ते तुम्ही तळून खाऊ शकता. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज आपण करणार आहोत उपवासाला चालणारे साबुदाणा आणि वरईचे सांडगे. करायला अतिशय सोपे आहेत. चला तर मग लगेच करायला घेऊ. सगळ्यात आधी ज्या दिवशी तुम्ही सांडगे करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी काही साहित्य भिजत घालायचं आहे. तर या ठिकाणी अर्धा किलो भगर घेतलेली आहे. भगर अर्थात वरई. तर वरई जी आहे ती तुम्ही आधी पाणी घालण्यापूर्वी वाटीनं किंवा कपनं मोजून घ्या, म्हणजे मग नंतर शिजताना तुम्हाला पाणी जे आहे ते मोजण्यासाठी बरं पडेल. वरई एकदा स्वच्छ धुवून घेतली आणि मग पाणी घालून रात्रभर ही आपल्याला भिजवून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जेवढी वरई आपण घेतली होती त्याच्या निम्मा म्हणजे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता हा जो साबुदाणा आहे तो सुद्धा कपनं या ठिकाणी 1.5 कप भरलेला आहे. जसं आपण खिचडीसाठी साबुदाणा भिजवतो तसं साबुदाणा बुडेल आणि त्याच्यावर थोडं पाणी राहील इतपत पाणी याच्यामध्ये ठेवलं आणि रात्रभर साबुदाणासुद्धा भिजवून घ्यायचा. आता सकाळी सगळं साहित्य याप्रमाणे भिजलं आहे. बघा, वरई अशी छान भिजलेली आहे. साबुदाणासुद्धा फुलला आहे. तर इकडे आता बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो. बटाटा कच्चाच घ्यायचा. जे आपण वेफर्सला किंवा बटाट्याचा कीस करण्यासाठी मोठे मोठे बटाटे वापरतो तसा बटाटा वापरायचा आहे. बटाट्याची साल काढून घ्यायची आणि मोठ्या अशा किसणीनं बटाटा छान लांब लांब असा किसून घेतला आहे. आता हा जो बटाटा पाण्यात पडेल अशा पद्धतीनं किसून घ्या, म्हणजे मग त्याचा जो किस आहे तो काळा पडत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण लागणार आहे. तर या ठिकाणी 1 ते 1.5 टेबलस्पून जिरे आणि आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर ओबडधोबड अशी वाटून घ्यायची. तर अशा प्रकारे आपली सांडग्यांसाठी लागणारी सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी करून झालेली एकदा दाखवते. वरई भिजवून घेतलेली आहे. त्यानंतर साबुदाणा असा छान फुललेला आहे, भिजलेला आहे. बटाट्याचा कीस करून घेतला आहे. हा जो कीस आहे तो सुद्धा 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा, जोपर्यंत पाणी जे आहे ते क्लिअर राहत नाही तोपर्यंत. तसेच जिरे हिरव्या मिरचीची पेस्ट आहे. त्यानंतर चवीनुसार 1 ते 1.5 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. आता काय करायचं की जेवढी वरई आपण घेतली होती त्याच्या दुप्पट पाणी मोठ्या अशा पातेल्यात, जाडबुडाच्या पातेल्यामध्ये उकळायला ठेवायचं आहे. एकदा का पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, जिरे आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं. त्यानंतर पुन्हा उकळी आली की याच्यामध्ये भिजवलेली वरई निथळून घालायची आहे. ही जी भगर आहे त्याचे जर का तुम्हाला कणकण आवडत नसतील तर वरई एकदा मिक्सरला फिरवून त्याचं पीठ करून बारीक करून वाटलेली वरईसुद्धा या पाण्यामध्ये घालू शकता. एकदा का वरई याच्यामध्ये घातली की पाणी ओढून घेते आणि याप्रमाणे घट्ट व्हायला लागतं. पुन्हा या मिश्रणाला उकळी यायला लागली की याच्यामध्ये बटाट्याचा कीस निथळून घालायचा आहे. हे बघा, याप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते इथे घट्ट व्हायला लागलं आहे. जर का अगदीच घट्ट झालं आणि वरई कधीकधी जास्त पाणी ओढून घेते, त्याच्यामुळं पाणी जास्त लागू शकतं, तर याच्यामध्ये लागेल तसं उकळतं पाणी तुम्ही घालू शकता. पण पळीपापड वगैरे करायचे नसल्यामुळं खूप पातळही करायचं नाही आहे. घट्ट अशा पिठल्याप्रमाणे याला ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये हे बघा बटाट्याचा कीस घातलेला आहे. मिश्रण एकदा व्यवस्थित एकसारखं हलवून घेतलं. याला पुन्हा उकळी आली की मग याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा. सगळं एकदा छानसं मिक्स करून घ्या. आता झाकण ठेवून मंद आचेवर याला शिजवून घ्यायचे, वाफवून घ्यायचे. गॅस जरी अगदी कमी ठेवला तरीसुद्धा तळाशी जे ते लागू शकतं. त्याच्यामुळं या पातेल्याच्या खाली एखादा लोखंडाचा किंवा ॲल्युमिनियमचा तवा ठेवायचा. तवा चांगला तापवून घ्या आणि मग या पातेल्याखाली ठेवून द्यायचा. मंद आचेवर झाकण ठेवून मिश्रण जे ते शिजवून घ्यायचे. 10-10 मिनिटांनी याला चेक करत राहा. वरई जी आहे ती खूप पांढरी अशी राहिली नाही पाहिजे, थोडीशी अर्धपारदर्शक झाली पाहिजे. साबुदाणा देखील खूप अगदी पांढरा राहायला नको, थोडासा अर्धपारदर्शक होईल, याला चकाकी येईल इतपत याला शिजवून घ्यायचं. साधारण 15 ते 20 मिनिटं लागतात. हे बघा, हे आता असं शिजवून झालं आहे. आता गॅस बंद केला आणि झाकण ठेवूनच याला थोडंसं कोमट होऊ द्यायचं. हे बघा, हाताला सोसवेल इतपत कोमट झाल्यानंतर या मिश्रणाचे सांडगे आपण तोडून घेऊ शकतो. हे बघा, हे असं थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं. ज्याप्रमाणे वरईचं भात आपण करून घेतो तसं हे झालं आहे. कडक उन्हामध्ये प्लॅस्टिक पेपरवर याचे सांडगे तोडून घ्यायचे. हातानंच मोठे मोठे सांडगे तोडायचे, जेणेकरून जो बटाट्याचा कीस आहे तो असा छान लांब लांब असा पडेल. पाण्याचा हात लावून पिठाचा असा लांबट असा गोळा करून घेतला आहे.
आणि याप्रमाणे या पिठाचे असे मोठे मोठे सांडगे जे ते तोडून घेतले. सांडगे मोठे मोठेच तोडायचे असल्यामुळं फारसा वेळही लागत नाही. याप्रमाणे असे सांडगे कडक उन्हामध्ये वाळवून घेतले. सांडगे थोडेसे सुकले, एक चांगलं ऊन याला मिळालं की एकदा हे खालीवर करून घ्या. नंतर याला तुम्ही ताटामध्ये ठेवून वगैरे कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस वाळवून घेऊ शकता. हे बघा, हे असे छान आतपर्यंत व्यवस्थित असे कडक उन्हामध्ये सांडगे वाळवून घेतले. आता तळण्यासाठी तेल अगदी कडक असं तापवून घ्यायचं आहे. थंड तेलामध्ये सांडगे जे आहेत ते फुलत नाहीत. तेल चांगलं कडक तापलं की याच्यामध्ये सांडगे सोडले. हे बघा, हे असे छान फुलले आहेत. यातला किस आणि साबुदाणा खूप छान असा फुलतो. याच्यासोबत तुम्ही शेंगदाणे तळून घेऊ शकता. उपवासाला खाण्यासाठी किंवा अगदी उपवास नसला तरीसुद्धा अधूनमधून खाण्यासाठी सांडगे अगदी मस्त लागतात. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.